नागपुर में शीत सत्र के दूसरे दिन राजनीति माहौल गर्म नजर आ रहा है। ऐसे में विधायक अजय चौधरी ने सरकार को आड़े हाथ लेते हुए राज्य में बढ़ते भ्रष्टाचार को लेकर अपनी कड़ी प्रतिक्रिया व्यक्त की। गौर से सुनिए आखिर क्या कुछ कहना है अजय चौधरी का। मुळामध्ये जे काय बंद झालं म्हणतात त्या मुळामध्ये जे काय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही जातो म्हणाले ते बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले नाही तर पैशाची बंडलं घेऊन गेलेले आणि आजच्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे 50 खोके एकदम ओके ही तर घोषणा महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलं खेळताना देखील बोलत होती। त्यामुळे ह्यात नवीन काय असं मला वाटत नाही, कारण प्रचंड महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार असेल, पैशाची देवाणघेवाण असेल, डील असेल, हे मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे या मोठ्या प्रमाणावरती पाहिलं जाते। अनेक व्हिडिओ शेअर झाले, अनेक ठिकाणी दाखवलं गेलं, पण त्याच्यावरती कारवाई काही होत नाही। अंबादास दानवेंना खरं म्हणजे धन्यवाद द्यायला पाहिजे। सातत्याने हे जे भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, सातत्याने गैरप्रकाराचे मुद्दे असतील, ते सातत्याने दाखवतात, पण सरकार ढिम्म आहे। सरकार कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही, कुठल्याही प्रकारची चौकशी समिती नेमत नाही किंवा कुठेही दखल घेत नाही, कारण हे सरकार अशा आमदारांच्या टेकूवरती उभं आहे। याची सरकार